पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. उपीट मस्त झाले आई. थँक्यू. मस्त. थँक्यू. काय कमाल झाले उपीट. वा बाबा, खायच्या आधीच काय कौतुक करताय? अरे कौतुक केलं तर निदान उपीट मिळेल तरी ह्या आशेवर बसलोय मी. हो सासूबाई, द्या ना बाबांना उपीट. करून ठेवलंय मी. भूक लागली तर घ्यावी त्यांनी. मी काय मगता नाही घेतलं सगळ्यांना वाढत बसायचा. आणि तुम्हाला तर नाहीच नाही. 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचं नाही. कट्टी. अरे आई आई अगं थांब. आई अगं चिडली. तुम्हीच काहीतरी छेड काढली असेल. या वयात का बस. एक छोटीशी चूक केली मी. मनोरमाला होकार दिलाय. वाव बाबा, या वयात पण तुम्हाला प्रपोजल्स येतात. टू मच. अंकू, मनोरमा म्हणजे बाबांच्या मामाची मुलगी. अगं काय झालं, काल ना मनोरमाचा फोन आला. ती म्हणली की 2-2.5 तासासाठीच मला घरी यायचंय, कारण तिची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. मी म्हणलो हो ये की, तुझंच घर आहे. आईचा अंकू यायच्या आधीचा शत्रू नंबर 1 त्याला डायरेक्ट घरी बोलवलंय, तेही 2-2.5 तासा करता. देवा, तरी बरे रागारागात तिने उपीट बनवले, नाहीतर भुकबळी गेला असता आपला. वाचलो. नाही, एक मिनिट. काय मला कळलं पाहिजे. काय आहे नक्की? वॉट जानी दुश्मन काय? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इसवी सणापूर्वीची नाहीये ना? मग सांगा की. माझं लग्न आधी जमलं होतं त्या मनोरमाशी, मामाची मुलगी ना. पण ते मोडलं, कारण तिला मुंबई पुण्याला यायचंच नव्हतं ना. पण ते लग्न मोडल्यामुळे ना माझंही मन जरा मोडलं होतं. तेवढ्यात ही 2 वेळा घातलेली सरिता समोर आली आणि मी होकार दिला लग्नाला. फक्त घोडचूक अशी झाली ना की लग्नाच्या पहिल्या रात्रीच हे सगळं मी सरिताला सांगितलं. झालं. त्याच्या काय 2 लांबसडक वेळा होत्या ना, त्या असा नागाचा फणा झाल्या आणि मलाच दंश करतात की काय असं मला वाटायला लागलं. शेवटी जेव्हा मी तिला सरिताला सांगितलं की मी ह्या मनोरमाशी एक शब्दही बोलणार नाही आयुष्यात, तेव्हा कुठे त्या नागाच्या फण्याची परत अशी वेणी झाली. अगं आजही तिचा साधा उल्लेख जरी केला ना तरी कसा फणा काढते सरिता. म्हणजे ह्या जगात माझ्यापेक्षाही मोठा कोणीतरी सासूबाईंचा दुश्मन आहे तर? मोठा नाही, जानी दुश्मन. बाबा, आता मला एक वेगळं चित्र दिसतंय. सासूबाईंचा फणा आणि मनोरमा नावाची पुंगी. हा सगळं काय प्रकार आहे? नो, नॉट प्रकार, इट्स संस्कार. माझ्या मम्मीनी मला शिकवलंय. आपल्या घरी जर कधी कोणी नवीन पाहुणे येणार असतील पहिल्यांदाच, तर त्यांचं औक्षण करून स्वागत करावं. तुझ्या संस्कारांची गाडी ना ठेव तिकडे कोपऱ्यात. ती झिपरी मनोरमा येणार आहे, तिचं काही स्वागत वगैरे करायला नकोय, काही औक्षण करायला नकोय. मग तुम्ही ओवाळताय? मी ओवाळणार नाही, तूही ओवाळायचं नाहीस. ती काही युद्ध जिंकून येते का आपल्या घरी? काय नटून थटून आलंय ते ध्यान. जा कपडे बदल जा. नाही, मी कपडे वगैरे नाही बदलणार. मला त्यांना ओवाळायचंय म्हणजे ओवाळायचंय. नाही म्हणजे नाही. ओवाळायचंय. तू ओवाळायचं नाहीस. काय होईल ग तिने मला ओवाळलं तर? मनू मावशी, अत्य. सरिता, तुला विचारते मी, हिने ओवाळलं तर काय होईल? हा नाही, माझं म्हणणं असं आहे की मी घरात असं तू कशाला ओवाळते सुनबाई? अच्छा. दे सुनबाई. नाही, असं कसं? उलट मी या घरची नवीन सून आहे ना, मला ओवाळू द्यावं सासूबाई. पण मी मोठी की नाही तुझ्यापेक्षा, म्हणजे मीच ओवाळणार, हो की नाही? असं नका करू. पहिल्यांदा आलाय त्या, मला ओवाळू दे. एक मिनिट, काय चाललंय तुमच्या दोघींचं? अरे मला निकाल लावू देत ना की मला कोणाकडून ओवाळून घ्यायचंय ते. बोला. आणि मला असं वाटतं अंकिता या घरची नवीन सून आहे, तेव्हा हा मान तिलाच मिळायला हवा. थँक्यू मनू मावशी. अत्य. ॲलर्जी आहे मला. स्वागत आहे तुमचं. या 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 ना, स्वागत आहे. या मनू मावशी, या सरका. या 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 या. बाबा, सुंदर आहे मावशी. हो ना. अत्य. किती गुणी आणि संस्कारी आहेस ग, आणि तितकीच सुंदर सुद्धा.
अगदी चंद्राचा तुकडाच जणू. चंद्राचा तुकडा म्हणे उलकवणारे आमच्या घरावर. काय म्हणालीस? नाही म्हटलं आहेच माझी सून सुंदर आणि संस्कारी. अगं माझे संस्कार वर्ग चालू आहेत ना इतके वर्ष. हो का? बरं बरं. पण पहिल्याच भेटीत अगदी आपलंसं करून घेतलं मला. मनू मावशी, तुम्हाला ही आपली पहिली भेट वाटते का हो? मला खरंच असं वाटतं की आपल्या दोघींचं जन्मांतरींचं नातं आहे. पिंट्या, पिंट्या, अरे कसा आहेस पिंट्या तू? तू कशी आहेस चकुली? मी एकदम मस्त. अरे किती वर्षांनी भेटतोय पिंट्या. हो ना. किती गोड. पिंट्या आणि छकुली, किती प्रेम आहे या शब्दांमध्ये, या हाकेमध्ये. हो ग, तुला माहिती नाही पिंट्या काय आहे? तू हिला सांगितलं नाही? अगं लहानपणापासून आम्ही दोघं एकमेकांना ह्याच नावाने हाक मारतो. चकुली. पिंट्या, चकुली. पिंट्या. ओ हॅशटॅग पिंट्या छकुली, सो क्यूट. ती डिलीट करून टाक हॅशटॅग. चकुली. पिंट्या. तुला सांगते अंकिता. चकुली. थँक्यू पिंट्या. अगं हा तुझा सासरा म्हणजे माझा पिंट्या. लहानपणी इतका द्वाड होता, इतका द्वाड होता. हो? कुणाचं म्हणून कुणाचं ऐकायचं नाही. माझ्या आईचं ऐकायचं नाही, माझ्या बाबांचं ऐकायचं नाही. ए पिंट्या, आठवतंय तुला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत तू आमच्या घरी यायचास आणि आमच्या बाबांनी ह्याला काही काम सांगितलं की म्हणायचा कसा धीट, मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून आलोय ना, मग पाहुण्यांना अशी कामं सांगायची नसतात. खरंच की काय? पण एक मात्र होतं, पिंट्या फक्त आणि फक्त माझंच ऐकायचा. हो की नाही रे पिंट्या? हो ग चकुली. हे पिंट्या, तुला आठवतं का लहानपणी तू मला तुझ्या खांद्यावर बसून कैऱ्या पाडायला मदत करायचं? आठवतंय? हो, मी कसा विसरेन. काय मज्जा यायची नाही? पिंट्या बाबा, तुम्ही यांना खांद्यावर घ्यायचात? हो, मला खूप आवडायचं. काय? मनू मावशीना खांद्यावर घेऊन मिरवायला तुम्हाला आवडायचं? अगं म्हणजे ती अशा कैऱ्या तोडायची ना, आणि मग त्याचं असं एक कमाल असं ती लोणचं बनवायची. ओ माय गॉड, क्या लहान वयात तुम्ही लोणचं बनवायचात? हो अगं, विचारतेस काय? लहानपणी मी लोणचं छानच बनवायचे आणि आता तर लोणच्या सारखी मुरलीये मी या रेसिपीत. हो की नाही रे पिंट्या? मग मला शिकवा ना. हो, मी शिकवेन की. त्यात काय एवढं लोणच्यात शिकवण्यासारखं? नाही नको ना, यांनी शिकवते म्हणून प्लीज. आत्याकडून? हो पिंट्या. हा, मंत्री मंत्री कुणाच्या हातचं आवडतं लोणचं तुम्हाला? हा, पिंट्या बाबा सांगा ना, कोण जास्त चांगलं लोणचं बनवतं, सासूबाई का मनू मावशी? पिंट्या खरं खरं सांग, तुला आमच्या दोघींच्यात कोणाच्या हातचं लोणचं जास्त आवडतंय? तुझ्याच हातचं. येस, मला माहितीच होतं तू माझंच नाव घेणार म्हणून. आणि मला पापडही छान बनवता येतात, तोही शिकवू का? हो चालेल की. पापड तर सासूबाईंचा झालाय, जळका पापड. काय हो, खरंच तुम्हाला त्या मनोरमाच्या हातचं लोणचं आवडतं? हा, मग इतक्या वर्ष का खोटं बोलत राहिलात मला? सरिते, तुझ्या हातचं लोणचं म्हणजे अमृत आहे, अमृत. हा, नाही नाही, एकही शब्द बोलू नका, एकही शब्द बोलू नका. मला राग येतो ना त्या आपल्या सुनबाईचा. ती एन्जॉय करते हे सगळं. 2 तासात एकमेकींच्या गळ्यात ताईत झालं त्या. हा, मला माहिती आहे, मला माहिती आहे, ती मुद्दाम करते. फिदी फिदी हसायला काय झालं? सुनबाईंना विचारते, फिदी फिदी हसायला काय झालं? काही नाही. ए काही नाही काय? मगाशी काय म्हणाली सांगू? नाही नको, कशाला, आपल्यातलं आहे ना, आपल्यातच राहू दे. काही नाही. नाही नाही नाही, आता मला कळलंच पाहिजे काय बोलताय ते. काय झालंय? अगं राहू दे ना चकुली मावशी, असं काय करताय? काही नाही. आता मला दोघींपैकी कोणीतरी काही सांगणार आहे का संध्याकाळच्या बातम्यांमध्ये बघू? नाही नको, मीच सांगते. काही नाही ग, ही मगाशी मला म्हणत होती
की तुम्हीच माझ्या सासूबाई असल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण हिला कुठे माहिती होतं अंकिता, अगं खरं तर माझं आणि पिंट्याचं लग्न होणार होतं. हो अगं, पण हा पिंट्या याला पुणे आणि मुंबई शहरामध्येच नोकरी करायची होती आणि त्यावेळी मला शहरात राहणं आवडत नव्हतं, म्हणून मीच नाही म्हटलं याला. नाहीतर आज मीच तुझी सासू असले असते. हो की नाही रे पिंट्या? अय्या, किती छान झालं असतं. तुमच्याकडनं मी किती छान छान गोष्टी शिकले असते. हो ना. पण हरकत नाही, नाहीये माझ्या नशिबात. पण बाबा तुम्ही काय हो, तुम्हाला चांगली पॉलिसी कुठली आणि वाईट पॉलिसी कुठली हेही नाही कळलं. अगं बाई, बरं झालं पॉलिसीवरून आठवलं. पिंट्या, मला की नाही बँकेचा एक फॉर्म भरायचा आहे. त्यात 2-3 क्वेरीज आहेत. मला मदत करशील? नेकी और पुष्पुष. अरे बरं, चल लवकर चल. अय्या, काय गोड मैत्री आहे नाही छकुली आणि पिंट्याची. #छकुली पिंट्या. खड्ड्यात घाल तुझा तो हॅशटॅग छकुली पिंट्या म्हणे. हे बघ, काहीही असलं ना तरी माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. हे सगळं ठीक आहे, पण मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. कळलं? सासूबाई असं काय करताय? मी मस्करी करत होते. तुम्हीच माझ्या फेवरेट आहात, कळलं ना? हो ना, मी तुझी फेवरेट आहे ना. मग त्या मनोरमाला घराबाहेर कसं काढायचं ना ते बघ. असं काय करताय तुम्ही? 2 तासासाठी आले आहेत ना, जातील की त्या त्यांच्या त्या. ठीक आहे, कधी एकदा तुझ्या छकुली मावशीला घरातून जाते ना ते बघायचंय मला. ता ता असं करायचं तिला. करूया. डोंट वरी. अमृताहुनी छान चव होती तुझ्या जेवणाला. ओ थँक्स. ओ, तुम्ही कधी चाकलत हो अमृत? का बडीशेप भरून ठेवतो तसं तुमच्या घरी अमृताच्या बरण्या भरून ठेवल्या आहेत? पिंट्या, विनोद विनोद करते ती, नको लक्ष देतो. तू ना शांतपणे वामकुक्षी घे. अहो, वामकुक्षी कुठले घेतात त्या? डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ना तुमची. जा जा जा, लगेच निघा निघा निघा. हा अगं, एवढ्याच जाणारच नाहीये मी माझ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे. 2 दिवसानंतरची अपॉइंटमेंट घेतलीये. तुझी ही अंकिता इतकी गुणी आहे, काही तासातच केवढा लळा लावला तिने मला. म्हणून मी ठरवलंय 2 दिवस मी इथे मुक्कामच करणार आहे. उगीच जीवावर बेतेल काहीतरी. असं नाही, अंगावर काढू नका. जा जा, डॉक्टरांकडे जा. सरिता, अगं माझी तब्येत बिघडली आहे म्हणून मला डॉक्टरांकडे जायचं नव्हतं. अगं आपल्या गावात एक छोटस शिबिर भरवायचंय ना, म्हणून भेटायचं होतं. ते काय उद्या परवा भेटलं तरी चालणार आहे. पण अंकिता, मला तुझ्याबरोबर निवांत वेळ घालवायचंय. अगो बाई, केलाय ना डोलारा उभा, आता तूच सावर. नाही असं कसं नाही, म्हणजे तुमचं काम आहे ते करून या ना. आणि परत तुम्ही रिझर्वेशन पण केलं असेल ना परतीचं. अगं त्याची काळजी नको करूस. बसचं तर तिकीट होतं ते काय कॅन्सल केलं मी. अगं तुझा स्वभाव इतका गोड आहे की तुझ्यासाठी बसचं काय विमानाचं तिकीट सुद्धा कॅन्सल केलं असतं मी. आता माझं ठरलंय, मी तुला लोणचं शिकवल्याशिवाय इथून हलणारच नाहीये. नेकीवर पूछपूछ. शिकवा शिकवा, लोणचं कसं करायचं ते शिकवा. हो तर शिकवणारच आहे. सासूबाई दग, ह्याच्या आधी माझ्याशी नीट वागली असेल तर बरं झालं असं नाही का? हॅलो, तुम्ही काय कुजबुजताय? आणि महत्वाचं म्हणजे आता कैऱ्यांचं सीझनच नाहीये, तर कुठे मिळणार कैऱ्या? ओ नो, शी, माझा तर अगदी काडी मोडच झाला. हिरमोड शब्द आहे. तेच ते. मिळतील मिळतील, या सीझन मध्ये कैऱ्या मिळतील. अहो, आपले झरापकर आहेत ना, त्यांच्या बाजूला मिळेल. त्यांचं जम्परचं दुकान आहे, तिथे कैऱ्या कशा मिळतील? अहो तिकडे नाही, झरापकरांच्या बाहेर एक फळवाला बसतो, तो सोडून द्या. त्याच्या बाजूला 2 भाजीवाले बसतात बघा, तो पण सोडून द्या. त्याच्या पुढे अजून एक भाजीवाला बसतो, त्याच्याकडे भरपूर कैऱ्या असतात. 12ही महिने मिळतील तुम्हाला कैऱ्या. चला पिलू उठा, पिंट्या उठा, पिशव्या घ्या आणि पळा पळा. मंत्री चला चलो, कैऱ्या लाव और वो भी 15 किलो. शिकवा. हो अंकिता, तोपर्यंत तू काळजी करू नको. मी तुला पापड बनवायला शिकवते. चल आपण कच्चा पापड पक्का पापड खेळूया. चल वा. चल ग, चला. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का कच्चा पापड, हे पक्का पापड, हे कच्चा पापड. आज तू छकुलीच्या हातच्या लोणच्याची चव चाखूनच बघ. पिंट्याची छकुली.
बापरे बाबा, अहो इतके पापड धारातीर्थी पडले आपल्या घरात. काश्मीरमध्ये बर्फ पडतो ना, तसे आपल्या घरात पापड पडलेत. चकली लाट लाट अगदी खांद्यापासून जोर लावून लाट, म्हणजे नीट जमेल पापड तुला. अंकू, अगं लाट, 250 पापड लाटल्यानंतर तुला हा पहिला पापड इतका छान जमलाय. किती गुणी आहेस ग. अहो पण आम्हाला या कैऱ्या आणायला पाठवून तुम्ही हा पापडांचा पाऊस काय पाडलाय घरात? पिंट्या, हा तुझा शंतनू अगदी तुझ्यावर गेलाय बरं. तुझ्यासारखेच विनोद करत असतो. अगं मी त्याला म्हटलं होतं, अंकिताला खांद्यावर घे, आपण कैऱ्या तोडायला जाऊया. बरं कैऱ्या मिळाल्या ना? अशा कशा कैऱ्या मिळायला सीझन नसताना? कारण देवाजीच्या मनात सुद्धा तेच आहे की तू आता लोणचं शिकून घ्यावं तुझ्या लाडक्या चकुली मावशीकडून. म्हणून ऍडव्हान्स मध्ये कैऱ्या अशा उगवल्यात निसर्गाने. ह्या कैऱ्या आणि 1-2 किलो नाही बरं का, असं चांगलं 10-15 किलो लोणचं कर. म्हणजे काय माहितीये का मंत्री, लोकसे हत्तीवरती बसून साखर वाटतात की नाही गावात गावभर, तसं मी माझ्या गोड सुंदर संस्कारी सुनेने केलेलं 15 किलो लोणचं अख्ख्या गावभर वाटणार. घ्या हो घ्या तिखट मिठाचे लोणचं घ्या, घ्या हो घ्या तिखट लोणचं घ्या. माझ्या लाडक्या सुनेने केले, तिच्या लाडक्या चकुली मावशीकडनं शिकले. घ्या हो घ्या लोणचं घ्या. सासूबाई मला माफ करा, पण त्या छकुली काकूला प्लीज घराबाहेर काढा. असं कसं? अजून लोणचं करायचं राहिलंय की? अहो असं काय बोलताय मला? आम्ही म्हणते ना तुम्हाला, माझी चूक झाली, तुमची मस्करी करायची होती, पण ती माझ्या संगाशी आली. आता कळलं? ठीक आहे, चलो माफ कर दिया, जाओ. फक्त आता या झिपरी मनोरमाला आपल्या घरातून बाहेर कसं काढता येईल ना ते सांग. तर ते मला कळलं असतं तर तुमच्या पायासमोर लोटांगण का घातलं असतं मी? कारण शोध. हा सासूबाई आपण एक काम करूया, आपण ना त्यांना सांगूया की आम्ही पिक्चरची तिकीट काढली आहेत आमची. मग आम्ही तर 2-3 तास जाणार, तुम्ही काय करणार घरात? तुम्ही जा. 2-3 तास काय ती अशीच राहू शकेल का आपल्या घरात? नाही, त्याच्यापेक्षा आपण त्यांना असं सांगूया, तुझ्या मम्मी पप्पांपैकी कोणीतरी एक आजारी पडलंय आणि त्यांना बघायला आम्हाला जाऊ. सासूबाई, मम्मी पप्पांबद्दल नो मस्करी. ओके, सॉरी. आपण एक काम करूया, आपण त्यांना सांगूया की आम्ही देवदर्शनाला जायचं आधीच ठरवलं होतं. मग तो आयत्याला कॅन्सल केलं तर हॉटेल बुकिंग किती पैसे वाया जातील नाही? हो पण नको, देवाच्या बाबतीत खोटं काही बोलायचं नाही बाई, नको. नाही आता आपल्याकडे दुसरा काही पर्यायच उरलेला नाहीये, ते करावंच लागेल आपल्याला. काय? 15 किलो लोणचं घालायला घेच. गोड कैरी. नाही, मला आता इथे एक क्षणही थांबता येणार नाही. मला ताबडतोब घरी जायला हवं. मी असं करते, मी डॉक्टरांना भेटते आणि मिळेल ती गाडी पकडते आणि इथून निघून जाते. तुला एवढी कसली काय झाली चकुली? हो ना आत्या, अहो एक दिवस थांबला असता. थांब ना. अहो ते लोणचं बनवायसाठी आम्ही ते कैऱ्या पण आणले खूप. पिंट्या, शंतनू, अरे तुमच्या भावना कळतात रे मला. अंकिता, मला तुला खरंच लोणचं शिकवायचं होतं ग, पण आता ह्यावेळी नाही जमणार. पण मी पुन्हा नक्की येईन. नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. एवढं घाईघाईने निघताय म्हणजे काहीतरी काम असेल ना तुमचं महत्वाचं. अजिबात टेन्शन घेऊ नका. थँक्यू. हो ग, मला खरंच जायला हवं. किती गुणी आहेस ग तू. पण मी नक्की येईन आणि नक्की शिकवेन तुला लोणचं. बाय. येते रे. मीच येतो चकुली. चल. I'll follow him. Go. सासूबाई, हा चमत्कार कसा काय घडला हो? हा चमत्कार नसून ही सासूची ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे? अगं जगातल्या सगळ्या सासू आपल्या सुनींशी असंच वागतात. म्हणजे इथे तुझ्याशी गोड गोड बोलत होती, पण तिच्या घरी ती तिच्या सुनेशी कसं वागत असेल. म्हणून मी तिच्या सुनेला फोन करून सांगितलं की तुझी सासू आमच्या घरी 2 दिवस मुक्काम करणार आहे. आणि मग किती नशीबवान आहे सरिता, अंकितासारखी सून मिळाले तिला. नाहीतर आमचं ध्यान पदरात पडलं आणि पवित्र करून घेतलं. झालं, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. हिचं काय काम आहे माझ्याकडे? हॅलो, काय ग, तुला जरा चैन पडत नाही का?
सासूला जरा निवांत वेळ मिळू देऊ नकोस. का छळतेस ग? ऐका ना, मुक्काम वाढवता का तिकडे? मी माझ्या आईबाबांना बोलावून घेते मग. माझ्या आईचा वाढदिवस पण आहे आणि आई म्हणत होती की जावयाकडून पैठणीपासून हॉटेलमध्ये मेजवानीपर्यंत सगळे लाड पुरवून घेईन. काय? पण जर तुम्ही आलात ना तर मग प्रोग्राम फिसकटेल ना. थांबाल ना तिकडे 2 दिवस? मज्जा करा, आराम करा तिकडे. बाय सासूबाई. बिंडो समजलीस मला? हा, किती उधळपट्टी करशील ग? माझा मुलगा तिथे मरेस्तोवर मेहनत करतो, पैसे कमवतो, ते तुझ्या आई वडिलांवर खर्च करायला? ते काही नाही. मी आत्ताच्या आता तिकडे येते, कळलं? सगळा प्रोग्राम कॅन्सल करशील. हा, ठेव फोन आता. शहाणी कुठली. नाही नाही, मला आत्ताच निघायला हवं. वा सासूबाई वा, कुठल्याही सासूला आपल्या सुनेचा आनंद बघवत नाही हे सिद्ध केलं तुम्ही. आलीस ना मूळ पदावर. चला कैऱ्या चिरूया. चला चला, लोणचं करायचं ना. म्हणजे एवढं सगळं करून लोणचं घालायचंच आहे मला? म्हणजे आता 15 किलो आणल्यात कैऱ्या, मग त्या अशाच फुकट घालवायच्या. चला लोणचं करूया 15 किलो.